नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपण या यूट्यूब चॅनलवरती राज्यसेवा मुख्यचा संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत. आपण आत्तापर्यंत राज्यसेवा मुख्यचा जो GS3चा पेपर आहे HR आणि HRD यातील HRD भाग संपूर्ण कंप्लीट केलेला आहे. त्याचे 23 लेक्चर आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड केले. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघू शकता. त्याचबरोबर आपण GS1चा जो पेपर आहे त्यातील इतिहासाचा भाग आपण सुरू केला आहे. त्याचबरोबर GS2मधील पॉलिटी आणि गव्हर्नन्स हा जो पेपर येतो त्यातील गव्हर्नन्सचा भाग आपण सुरू केला आहे. त्याचबरोबर GS4मध्ये इकॉनॉमिक्स याची लेक्चर सिरीज आपण सुरू केली आहे. अशा प्रकारे आपण GS1, GS2, GS3 आणि GS4 या चारही पेपरची लेक्चर सिरीज सुरू केली. त्याचबरोबर आपणाला जे पूर्वपरीक्षा आणि कंबाईनची पूर्वपरीक्षा आहे त्याच्या रिव्हिजनसाठी आवश्यक असणारा तात्यांचा ठोकळा हे जे पुस्तक आहे या पुस्तकाची सुद्धा लेक्चर सिरीज आपण या यूट्यूब चॅनलवरती सुरू केले आहे. या प्रत्येक लेक्चरची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिले. या टेलिग्राम चॅनलची लिंक या प्रत्येक लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. राज्यसेवा मुख्यच्या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पुस्तकांची लिस्ट हे आपण प्रत्येक लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही ही पुस्तके ॲमेझॉन या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. तर आजपासून आपण GS3मधील भाग 2 जो HR मानवी हक्क या भागाला सुरुवात करणार आहोत. तर यातील पहिला चॅप्टर आहे जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र म्हणजेच युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. हा चॅप्टर आज आपण पाहणार आहोत. तर या चॅप्टरवरती आत्तापर्यंत आयोगाने किती क्वेश्चन विचारले तर 2013 पासून 2019 सालापर्यंत आयोगाने सरासरी 10 क्वेश्चन या टॉपिकवरती विचारले. 2013ला 16 क्वेश्चन विचारले होते, 2014ला 11 क्वेश्चन, 2015ला 10 क्वेश्चन, 2016ला 9 क्वेश्चन, 2017ला 9, 18ला 11, 19ला 10 अशी सरासरी 10 क्वेश्चन या टॉपिकवरती विचारले जातात. तर सुरुवातीला आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट कव्हर करणार आहोत. तर मानवी हक्क म्हणजे काय, मानवी हक्कांचे वर्गीकरण कोणकोणत्या गटामध्ये केले, मानवी अधिकारांची वैशिष्ट्ये कोणती, इंटरनॅशनल बिल ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे काय, मानवी अधिकाराचा जागतिक जाहीरनामा म्हणजेच युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला मानवी हक्क म्हणजे काय त्याची व्याख्या काय दिली ते बघूया. मानवी हक्क म्हणजे असे हक्क की जे सर्व मानवास जन्मताच मिळतात आणि ते त्यांच्यापासून हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत. मानवी हक्क म्हणजे काय सांगितले तर सर्व मानवास जन्मताच मिळणाऱ्या हक्कांना मानवी हक्क म्हणतात आणि ते हक्क हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत. या हक्कांमुळे माणसाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी, संवर्धन, बौद्धिक, वैचारिक व सत्सद्विवेक बुद्धीच्या वाढीसाठी मानवी हक्क महत्त्वाचे असतात. तसेच ते मानवाच्या आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठी सुद्धा आवश्यक असतात. यामध्ये काय सांगितले तर विवेकबुद्धीच्या वाढीसाठी, मानवी मूल्यांच्या जपवणुकीसाठी, संवर्धनासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच मानवाच्या आध्यात्मिक गरजा भागवण्यासाठी मानवी हक्क आवश्यक असतात. मानवी हक्क कशासाठी आवश्यक असतात तर मानवाच्या मूल्यांच्या जपवणुकीसाठी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी. मानवी हक्कांच्या संकल्पनेत पारंपरिक आणि राजकीय हक्कांबरोबरच नव्याने विकसित झालेले आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांचाही समावेश होतो. मानवी हक्कांमध्ये सर्व मूलभूत स्वातंत्र्याचा समावेश होतो. या हक्कांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीविताची हमी, प्रतिष्ठा व मूल्य यांचा आधार राखला जातो. संरक्षण मिळणे हे मानवी हक्कांचे आधारभूत तत्व आहे. मानवी हक्कांचे आधारभूत तत्व कोणते आहे तर संरक्षण मिळणे हे मानवी हक्कांचे आधारभूत तत्व आहे. मानवी हक्कांना जेव्हा एखाद्या कायद्यामध्ये स्थान देण्यात येते तेव्हा ते कायदेशीर हक्क बनतात आणि जेव्हा घटनेमध्ये स्थान देण्यात येते तेव्हा ते घटनात्मक अधिकार बनतात. म्हणजे एखाद्या मानवी हक्काला घटनेमध्ये स्थान दिलं असेल, एखाद्या देशाच्या घटनेमध्ये स्थान दिलं असेल एखाद्या हक्काला तर ते घटनात्मक हक्क म्हणून ओळखले जातात किंवा घटनात्मक अधिकार. आणि एखादा हक्क हा कायदा करून निर्माण केला असेल तर त्याला कायदेशीर हक्क असे म्हटले जाते. संसदेने जर कायदा करून एखादा हक्क स्थापित केला असेल तर त्याला कायदेशीर हक्क म्हटले जाते, परंतु जर घटनेमध्येच ते नमूद असतील तर त्याला घटनात्मक अधिकार असे म्हटले जातात. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकार हे घटनात्मक अधिकार आहेत. भारताने 1948च्या मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्यातील बहुतेक तरतुदींना राज्यघटनेतील मूलभूत अधिकारात स्थान दिले आहे. यावरून मानवी हक्क ही संकल्पना मूलभूत अधिकार या संकल्पनेपेक्षा मोठी आहे. म्हणजे मूलभूत अधिकारांमध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये 32 अधिकार दिलेले आहेत, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा जे मूलभूत हक्क आहेत त्यांची संख्या मात्र जास्त आहे. त्यांचा समावेश मूलभूत अधिकारांमध्ये होत नाही, कारण मूलभूत अधिकार हे फक्त भारतीय राज्यघटनेत आढळतात. तर मूलभूत हक्क ही एक व्यापक संकल्पना आहे. त्यामुळे मानवी हक्क ही संकल्पना मूलभूत अधिकार या संकल्पनेपेक्षा मोठी आहे.
कारण मूलभूत अधिकार हे फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये आढळून येतात, तर मानवी हक्क हे माणसाला जन्मताच मिळणारे सर्व हक्क हे मानवी हक्कांमध्ये समाविष्ट होतात. त्यामध्ये मूलभूत अधिकारांचा सुद्धा समावेश होतो. आता मानवी हक्कांचे वर्गीकरण कोणकोणत्या गटामध्ये केले, तर मानवी हक्कांचे वर्गीकरण पहिला गट आहे नागरी हक्क. नागरी हक्क म्हणजे असे हक्क की जे माणसाला प्रतिष्ठेने जगण्यासाठी गरजेचे असतात. हे हक्क जीविताचे हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क यांच्याशी संबंधित आहेत. नागरी हक्क कसे संबंधित आहेत, तर जीविताचा हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क यांच्याशी संबंधित हे नागरी हक्क आहे. यामध्ये उदाहरण काय दिलं तर गुलामगिरीपासून मुक्ततेचा हक्क, व्यक्तीच्या खाजगीपणाचा हक्क, क्रूर अमानुष अपमानास्पद वागणूक व शिक्षेपासून संरक्षणाचा हक्क, हे सर्व हक्क नागरी हक्कांमध्ये येतात. तर राजकीय हक्क म्हणजे काय, हे व्यक्तीला देशाच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा मार्ग देतात. यामध्ये काय दिलं आहे तर मतदान करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सार्वजनिक कारभारात वैयक्तिकरित्या किंवा निवडलेल्या प्रतिनिधीचा सहभाग, माहितीचा अधिकार, हे सर्व अधिकार राजकीय हक्कामध्ये येतात. राजकीय हक्का म्हणजेच काय तर व्यक्तीला देशाच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा मार्ग राजकीय हक्क मिळवून देतात. तर नागरी हक्क हे जीवितेचा हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क यांच्याशी संबंधित आहेत. नागरी हक्कांमध्ये काय येते तर मुक्ततेचा हक्क, गुलामगिरीपासून मुक्ततेचा हक्क, व्यक्तीच्या खाजगीपणाचा हक्क, अपमानास्पद वागणुकीपासून संरक्षणाचा हक्क, शिक्षेपासून संरक्षणाचा हक्क. तर राजकीय हक्कांमध्ये काय येते तर मतदान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सार्वजनिक कारभारात निवडलेल्या प्रतिनिधींचा सहभाग आणि माहितीचा अधिकार हा राजकीय हक्कांमध्ये येतो. नागरी आणि राजकीय हक्कांना नकारात्मक हक्क असेही म्हटले जाते, कारण या अंतर्गत सरकारला काही गोष्टी न करण्याचे बंधन घातलेले असते. यांना नकारात्मक का म्हटले जाते तर जे अधिकार दिलेले आहेत राजकीय हक्क, नागरी आणि राजकीय, त्यांचं उल्लंघन करू नये म्हणून सरकारला काही बंधने घातलेली आहेत. त्यामुळे त्या गोष्टी सरकारने करू नये असं सांगितलं आहे, त्यामुळे त्यांना नकारात्मक हक्क असे म्हटले जातं. या गोष्टींचे उल्लंघन म्हणजे सरकारचा हस्तक्षेप या अंतर्गत मानला जातो. आता पुढचे अधिकार दिले आहेत आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क. यांना दुसऱ्या पिढीचे अधिकार असे म्हटले जातात, कारण हे नागरी आणि राजकीय अधिकारांच्या नंतर आलेत. त्यामुळे नागरी आणि राजकीय अधिकारांना कोणते हक्क म्हटले जाते तर नागरी आणि राजकीय अधिकारांना पहिल्या पिढीचे अधिकार, नागरी आणि राजकीय अधिकारांना पहिल्या पिढीचे अधिकार म्हटले जाते. तर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकारांना दुसऱ्या पिढीचे अधिकार म्हटले जाते, कारण हे अधिकार नागरी आणि राजकीय अधिकार आल्यानंतर आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक अधिकार आले. हा क्वेश्चन राज्यसभा मेन्सला विचारला. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार हे कोणत्या पिढीचे अधिकार आहेत, हे दुसऱ्या पिढीचे अधिकार आहेत. यांना सुद्धा आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक यंत्रणात स्थान मिळाले आहे. हे हक्क मानवाच्या मूलभूत गरजांशी संबंधित आहेत. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कसुद्धा मानवाच्या मूलभूत गरजांशी संबंधित आहेत. यामध्ये काय दिले तर पुरेसे व सकस अन्न, कापड, पिण्यायोग्य पाणी, निरोगी वातावरण, शिक्षणाचा हक्क, कामाचा हक्क, सामाजिक सुरक्षेचा हक्क, हे सर्व हक्क आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांमध्ये येते. हे हक्क अभावापासून मुक्तता म्हणजे फ्रीडम फ्रॉम वॉन्ट या संकल्पनेवर आधारित आहेत. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क कोणत्या संकल्पनेवर आधारित आहेत तर फ्रीडम फ्रॉम वॉन्ट म्हणजेच अभावापासून मुक्तता या संकल्पनेवर आधारित आहे. या हक्कांना सकारात्मक हक्क म्हणून ओळखले जाते, कारण हे हक्क राज्यांना चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतात. यांना सकारात्मक का म्हटले जाते तर या गोष्टी करण्यासाठी हे हक्क राज्यांना प्रवृत्त करतात. तर नागरी आणि राजकीय हक्कांना नकारात्मक का म्हटले जाते तर त्या गोष्टी किंवा त्यांचं उल्लंघन होऊ नये म्हणून, नागरी किंवा राजकीय हक्कांचं उल्लंघन होऊ नये म्हणून सरकारवरती काही बंधनं घातली, त्यामुळे त्यांना नकारात्मक अधिकार म्हणतात. तर आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अधिकार यांना सकारात्मक अधिकार म्हणतात, कारण त्यांना त्या गोष्टी सरकारने कराव्यात, लोकांच्या विकासासाठी त्या गोष्टी कराव्यात, यासाठी त्यांना सकारात्मक हक्क म्हणून ओळखले जाते. हे हक्क उपभोगण्यासाठी साधनांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते, त्यामुळे राजकीय आणि नागरी हक्कांप्रमाणे त्यांची तातडीने अंमलबजावणी करता येणे कठीण असते. आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधनसामग्रीची आवश्यकता असते, आर्थिक मदतीची आवश्यकता असते, त्यामुळे ह्याची अंमलबजावणी करणे कठीण असते. त्यामुळे राजकीय आणि नागरी हक्क हे अंमलबजावणीच्या बाबतीत आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांपेक्षा सोपे किंवा लवकर त्यांची अंमलबजावणी होऊ शकते. आता संयुक्त राष्ट्राने मानवी हक्कांबाबत 2 करार केले. कोणते 2 करार केले तर 16 डिसेंबर 1966 हे 2 करार केले. त्यातील पहिला करार आहे नागरी व राजकीय हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार आणि दुसरा करार आहे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कांचा आंतरराष्ट्रीय करार. हे दोन्ही करार 3 जानेवारी 1976 पासून अंमलात आले. म्हणजे 16 डिसेंबर 1966 हे दोन्ही करार केले, परंतु 10 वर्षानंतर 3 जानेवारी 1976 हे दोन्ही करार अंमलात आले. आता तिसऱ्या पिढीचे हक्क म्हणजे पहिल्या पिढीचे हक्क कोणते, नागरी, राजकीय,
दुसऱ्या पिढीचे हक्क कोणते? आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क. तिसऱ्या पिढीचे हक्क म्हणजे सामूहिक हक्क. यांना तिसऱ्या पिढीचे हक्क म्हणून ओळखले जाते. हे हक्क समूहाच्या सामूहिक प्रयत्नातून प्रत्यक्षात येतात. यामध्ये कुटुंब, व्यापारी संघटना, व्यावसायिक संस्था, राज्य इत्यादींचे हक्क यामध्ये समाविष्ट होतात. हे हक्क बंधुत्वाच्या भावनेवर आणि एकत्रित राहण्याच्या इच्छेवर आधारलेले असतात. सामूहिक हक्क कोणत्या मूलभूत आधारावर असतात? तर बंधुत्वाच्या भावनेवर आणि एकत्रित राहण्याच्या इच्छेवर आधारलेले असतात. यामध्ये विकासाचा हक्क, शांततेचा हक्क, स्वयंनिर्णयाचा हक्क हे हक्क समाविष्ट होतात. सामूहिक हक्कांमध्ये विकासाचा हक्क, शांततेचा हक्क, स्वयंनिर्णयाचा हक्क हे सर्व हक्क समाविष्ट होतात. तिसऱ्या पिढीचे हक्क बहुतांश ठिकाणी अधोरेखित केले नाही, त्यामुळे ते अनऑफिशियल, हे एक अनऑफिशियलच आहेत. म्हणजे यांना अधोरेखित न केल्यामुळे सामूहिक हक्क असे कुठे डिक्लेअर केले गेलेले नाहीत. आता मानवी अधिकारांची वैशिष्ट्ये कोणकोणती दिलेत? तर मानवी अधिकार ही एक बहुआयामी गतिशील संकल्पना असून यात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय घटकांचा परस्परांशी संबंध असतो. हे अधिकार दुसरं वैशिष्ट्य काय दिले? तर हे अधिकार अंगभूत असतात, म्हणजेच मानव म्हणून जन्माला आल्यामुळे ते आपोआप प्राप्त होतात. तिसरं वैशिष्ट्य काय दिले? तर हे अधिकार सर्वांना सारखे असतात, म्हणजे जेथे भेदभाव अपेक्षित नसतो. चौथं वैशिष्ट्य दिले, हे कायद्याच्या फलस्वरूप असतात, म्हणजे त्यांना कायदे केल्याशिवाय अस्तित्व प्राप्त होत नाही. मानवाधिकारांना कायदे केल्याशिवाय अस्तित्व प्राप्त होत नाही. पाचवं वैशिष्ट्य दिले, मानवाधिकार हे हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत. सहावं वैशिष्ट्य दिले, मानवाधिकार हे मर्यादित असतात, म्हणजेच शासन त्यावर कायदा करून बंधने घालू शकते. सातवं वैशिष्ट्य दिले, मानवाधिकारांचे स्वरूप हे सार्वजनिक असते. आठवं वैशिष्ट्य दिले, मानवाधिकार हे अविभाजनीय आहेत, म्हणजेच ते नागरी व राजकीय अधिकार, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार आणि आर्थिक अधिकार यापासून विभक्त करता येत नाहीत. तर महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते दिले आहेत? तर मानवी अधिकार हे मानव म्हणून जन्माला आल्यामुळे ते आपोआपच प्राप्त होतात. हे कायदे केल्याशिवाय त्यांना मानवाधिकारांना अस्तित्व प्राप्त होत नाही. मानवाधिकार हे हिरावून घेतले येऊ शकत नाहीत. शासन त्यावर बंधने घालू शकते, कारण मानवाधिकार हे मर्यादित असतात. मानवाधिकारांचे स्वरूप हे सार्वजनिक असते. मानवाधिकार हे अविभाजनीय आहेत, त्यामुळे ते नागरी व राजकीय अधिकार, सामाजिक सांस्कृतिक अधिकार आणि आर्थिक अधिकारांपासून विभक्त करता येऊ शकत नाही. संयुक्त राष्ट्राचे मानवी अधिकाराबाबत मापदंड. मानवी अधिकारांचा जागतिक जाहीरनामा, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. यामध्ये सुरुवातीला कोणते डिक्लेरेशन्स किंवा कोणत्या गोष्टी सरकारवर बंधनकारक असतं आणि कोणत्या सरकारवरती बंधनकारक नसतात. यामध्ये संयुक्त राष्ट्राचे जाहीरनामे, प्रिन्सिपल्स, मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम आणि शिफारसी या 5 गोष्टी सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक नसतात. कोणकोणते? तर जाहीरनामे, एखाद्या सरकारने जर जाहीरनामा, युनायटेड नेशनने एखादा जाहीरनामा प्रकाशित केला, काही प्रिन्सिपल्स किंवा तत्त्वे प्रकाशित केले, गाईडलाईन्स प्रकाशित केल्या, रूल्स सादर केले किंवा रिकमेंडेशन्स केल्या, तर ह्या राष्ट्रांवर, सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक नसतात. कोणकोणते? तर जाहीरनामे, प्रिन्सिपल्स, गाईडलाईन्स, रिकमेंडेशन्स, रूल्स हे सदस्य राष्ट्रांवर यांची अंमलबजावणी करणे बंधनकारक नसते. तर करार, कायदे, प्रोटोकॉल हे सर्व गोष्टी सदस्य देशांवर बंधनकारक असतात. बंधनकारक कोणकोणत्या गोष्टी असतात? तर करार, कायदे, प्रोटोकॉल, कायदे आणि करार या गोष्टी युनायटेड नेशनच्या सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक असतात. तर जाहीरनामे, प्रिन्सिपल्स, गाईडलाईन्स, रिकमेंडेशन्स आणि रूल्स या गोष्टी सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक नसतात. संयुक्त राष्ट्रे व इतर आंतरराष्ट्रीय सदस्यांचे सदस्यत्व मिळवण्यात किंवा युरोपीय संघ, राष्ट्रकुल आफ्रिकी संघ, सार्क, आसियान यासारख्या प्रादेशिक संघटनांचे सदस्य मिळवल्यानंतर मानवी हक्कांचे संरक्षण व त्यांची अंमलबजावणी करणे ही सदस्य देशाची नैतिक जबाबदारी बनते. तर महत्त्वाच्या संघटनांचे म्हणजेच युरोपीय संघ, राष्ट्रकुल संघ, आफ्रिका संघ, सार्क, आसियान यासारख्या प्रादेशिक संघटनांचे सदस्यत्व जर एखाद्या देशाने मिळवले असेल तर मानवी हक्कांचे संरक्षण व त्याची अंमलबजावणी करणे हे त्या सदस्य राष्ट्राची नैतिक जबाबदारी बनते. तर इंटरनॅशनल बिल ऑफ ह्युमन राईट्स यामध्ये कोणत्या करारांचा समावेश होतो? तर यामध्ये 3 करारांचा समावेश होतो. त्यातील पहिला करार आहे मानवी अधिकारांचा जागतिक जाहीरनामा, 1948चा मानवी अधिकारांचा जागतिक जाहीरनामा. दुसरा करार आहे आंतरराष्ट्रीय आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार करार, 1966 सालचा. तिसरा करार आहे 1966 सालचाच आंतरराष्ट्रीय नागरी व राजकीय अधिकार करार. तर पहिल्यांदा आपण मानवी अधिकाराचा जागतिक जाहीरनामा म्हणजेच युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स बघा. 10 डिसेंबर 1948 रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभाने हा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स संमत केला.
तो जगातील सर्व देशांना उद्देशून करण्यात आला आहे. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स कोणाला उद्देशून केलं आहे तर जगातील सर्व देशांना युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स उद्देशून केलेलं आहे. तर या अधिकारांची किंवा जे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये जे मानवी हक्क दिले त्यांची विभागणी 4 गटांमध्ये करण्यात आली. त्यातील पहिल्या गटांमध्ये सर्व व्यक्तींसाठी हक्क दिले, त्यामध्ये कलम 1 आणि कलम 2 येते. दुसऱ्या कलमामध्ये नागरी व राजकीय अधिकार दिलेत. दुसऱ्या कलमामध्ये काय अधिकार दिले तर नागरी व राजकीय अधिकार. यामध्ये कलम 3 पासून कलम 21 पर्यंतचा समावेश आहे. नागरी व राजकीय अधिकार कलम 3 पासून 21 पर्यंत नागरी व राजकीय अधिकार दिले आहे. तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार हे कलम 22 पासून 28 पर्यंत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अधिकार दिले. तर कर्तव्य व मर्यादा हे चार नंबरचे अधिकार किंवा यामध्ये कलम 29 आणि कलम 30चा समावेश होतो. तर याची किती गटात विभागणी केली तर मानवी अधिकारांची 4 गटांमध्ये विभागणी केली. त्यातील पहिल्या गटांमध्ये सर्व व्यक्तींसाठी अ गट सर्व व्यक्तींसाठी कलम 1 आणि 2. दुसरा गट नागरी व राजकीय अधिकार, यामध्ये कलम 3 पासून कलम 21 पर्यंतच्या कलमांचा समावेश. त्यानंतर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अधिकार, यामध्ये कलम 22 पासून कलम 28 पर्यंतचा समावेश. त्यानंतर कर्तव्य आणि मर्यादा, यामध्ये कलम 29 आणि 30 अशी मानवी अधिकारांची 4 गटांमध्ये विभागणी केली आहे. त्यामध्ये सर्व व्यक्तींसाठी कोणकोणते अधिकार आहेत तर कलम 1 मध्ये काय दिले तर मानव जन्मतःच स्वतंत्र असतात आणि सर्वांना समान प्रतिष्ठा आणि समान अधिकार असतात. पहिलं कलम काय दिलं तर मानव जन्मतःच स्वतंत्र असतात. जन्मतःच स्वतंत्र असतात हे लक्षात ठेवा. कलम 1 नुसार मानव जन्मतःच स्वतंत्र असतात. कलम 2 मध्ये काय दिलं तर वंश, वर्ण, लिंग, भाषा, धर्म इत्यादी आधारावर भेदभाव केला जाणार नाही. म्हणजे कलम 2 दुजाभाव केला जाणार नाही. कलम 1 मानव जन्मतःच स्वतंत्र असतात. कलम 2 दुजाभाव किंवा भेदभाव केला जाणार नाही. हे सर्व व्यक्तींसाठी अधिकार आहेत, कलम 1 आणि कलम 2. आता दुसऱ्या गटातील अधिकार नागरी व राजकीय अधिकार यामध्ये बघूया. तर त्यातील कलम 3 मध्ये काय दिले तर प्रत्येकास जगण्याचा, स्वतंत्र उपभोगण्याचा, सुरक्षिततेचा अधिकार. कलम 3 नुसार प्रत्येकास जगण्याचा, स्वतंत्र उपभोगण्याचा आणि सुरक्षिततेचा अधिकार. कलम 4 काय दिले तर गुलामगिरी व गुलामांच्या व्यापारावर बंदी. कलम 4 गुलामगिरीशी संबंध आहे. गुलामगिरी व गुलामांच्या व्यापारावर बंदी. कलम 5 काय तर छळ किंवा क्रूर, अमानुष वागणूक किंवा शिक्षा देता येणार नाही. कलम 5 छळ किंवा अमानुष वागणूक, शिक्षा देता येणार नाही. कलम 6 काय तर प्रत्येकाला कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार. यामध्ये LGBT कम्युनिटीचा समावेश होतो. LGBT कलम 6. आपण 6 हा जर कलम लक्षात ठेवू 6 कडा तर आपण लक्षात ठेवू शकतो की LGBT कम्युनिटीसाठी हे अधिकार आहेत, म्हणजेच माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार. आयोगाच्या पेपरमध्ये हे अधिकार जोड्या लावण्यासाठी विचारतात. त्यामुळे आदलेमधले अधिकार जर तुमच्या लक्षात असतील तर तुम्ही एलिमिनेशन पद्धतीने प्रश्न सोडवू शकता. यामध्ये पहिला काय तर माणूस जन्मतःच स्वतंत्र असतात. दुसरा काय तर दुजाभाव केला जाणार नाही. दुजाभाव केला जाणार नाही. तिसरा काय प्रत्येकात जगण्याचा, स्वतंत्र भोगण्याचा अधिकार. 4 काय तर गुलामगिरी व व्यापारावर बंदी. 5वा छळ किंवा क्रूर, अमानुष वागणूक यांना किंवा शिक्षा देता येणार नाही. 6 म्हणजे माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार, LGBT कम्युनिटी. 7वं काय दिलं तर कायद्याचे समान संरक्षण. 7वं कलम, आता हे कसं लक्षात ठेवायचं तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 14 मध्ये काय सांगितले तर कायद्यासमोर समानता, आणि युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये काय सांगितले तर कायद्याचे समान संरक्षण. त्यामुळे 14/2 केलं तर 7वं कलम येते. कलम 7 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये कायद्याचे समान संरक्षण. तर कलम 8 काय सांगितले तर हक्कांचे उल्लंघन करण्याच्या कृतीविरुद्ध प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रत्येकाला अधिकार. हक्कांचे उल्लंघन करण्याच्या कृतीविरुद्ध प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रत्येकाला अधिकार. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 32 मध्ये सांगितले की प्रभावी उपाययोजना करण्याचा अधिकार किंवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास प्रभावी उपाययोजना करण्याचा अधिकार हे कलम 32 मध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेलं आहे. तर 32/4 केलं तर कलम 8 येते. युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समधील कलम 8 हक्कांचे उल्लंघन करण्याच्या कृतीविरुद्ध प्रभावी उपाययोजना करण्याचा अधिकार. तर कलम 9 काय दिलं तर बेकायदेशीर अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता येणार नाही. कलम 9 बेकायदेशीर अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता येणार नाही. कलम 10 काय दिलं तर निष्पक्ष न्याय मिळवण्याचा अधिकार. निष्पक्ष न्याय मिळवण्याचा अधिकार म्हणजे कलम 10, म्हणजे 10 पैकी 10 मार्क असं जर लक्षात ठेवलं
तर निष्पक्ष म्हणजे आउट ऑफ मार्क, म्हणजे निष्पक्ष न्याय भेटला पाहिजे, निष्पक्ष, त्यामध्ये कोणताच भ्रष्टाचार किंवा कोणताच दुजाभाव झाला नाही पाहिजे. कलम 10 निष्पक्ष न्याय मिळण्याचा अधिकार. कलम 11 काय तर अपराध सिद्ध होईपर्यंत निरपराध गृहीत धरण्याचा अधिकार. अपराध सिद्ध होईपर्यंत निरपराध गृहीत धरण्याचा अधिकार. कलम 11. कलम 12 काय दिलं तर खाजगी जीवनात कुटुंब, घर, पत्रव्यवहार यात बेकायदेशीर हस्तक्षेपाविरुद्ध अधिकार, म्हणजे खाजगी जीवनासंबंधीचा अधिकार कलम 12मध्ये. कलम 12 खाजगी जीवनाचा अधिकार कलम 12मध्ये दिलेला आहे. कलम 13 काय तर राष्ट्राच्या हद्दीत संचार करण्याचे, वास्तव करण्याचे स्वातंत्र्य तसेच देश सोडून जाण्याचा व स्वदेशी परतण्याचा अधिकार कलम 13मध्ये दिलेला आहे. कलम 13 राष्ट्राच्या हद्दीत संचार करण्याचे, वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य तसेच देश सोडून जाण्याचा व स्वदेशी परतण्याचा अधिकार. तर कलम 13 काय सांगितले तर राष्ट्राच्या हद्दीत संचार करण्याचे, वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य तसेच देश सोडून जाण्याचा व स्वदेशी परतण्याचा अधिकार. कलम 14 काय सांगितलं छळापासून सुटकेसाठी इतर देशात आश्रय मिळण्याचा व तो उपभोगण्याचा अधिकार, म्हणजे आसिलम जे कलम आहे, आसिलम संबंधीचं कलम, ते कलम 14 आहे. छळाच्या सुटकेपासून इतर देशात आश्रय मिळवण्याचा, तो उपभोगण्याचा अधिकार. तर कलम 13मध्ये काय सांगितलं तर राष्ट्राच्या हद्दीत संचार करण्याचा, म्हणजे अंतर्गत संचार करण्याचा, देशांतर्गत वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य तसेच देश जोडून जाण्याचा व स्वदेशी परत येण्याचा अधिकार सुद्धा कलम 13मध्ये दिला. कलम 13मध्ये काय सांगितलं तर देशाच्या हद्दीत संचार करण्याचं स्वातंत्र्य तसंच वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य, त्याचबरोबर देश सोडून जाण्याचं आणि देश परत येण्याचं सुद्धा अधिकार हा कलम 13 अंतर्गत दिला. तर कलम 14मध्ये छळापासून सुटकेसाठी इतर देशात आश्रय मिळवण्याचा व तो उपभोगण्याचा अधिकार कलम 14मध्ये दिला. कलम 15 काय सांगते तर राष्ट्रीयत्व मिळवण्याचा अधिकार व बदलण्याचा अधिकार, त्याचबरोबर बेकायदेशीररित्या राष्ट्रीयत्व हिरावून न घेतले जाण्याचा अधिकार हा कलम 15मध्ये दिला. कलम 15 कसं लक्षात ठेवायचं तर 15 ऑगस्ट देश स्वतंत्र झाला, राष्ट्रीयत्व मिळवण्याचा अधिकार. कलम 15 राष्ट्रीयत्व मिळवण्याचा व बदलण्याचा व बेकायदेशीररित्या हिरावून न घेतले जाण्याचा अधिकार कलम 15मध्ये दिला. कलम 16 काय तर वंश, राष्ट्रीयत्व, धर्म अशा कोणत्याही बंधनाविना विवाह करण्याचा अधिकार. कलम 16 विवाह, 16 वरील धोक्याचा. कलम 16 विवाह करण्याचा अधिकार. वंश, राष्ट्रीयत्व, धर्म अशा कोणत्याही बंधनाविना विवाह करण्याचा अधिकार कलम 16. कलम 17 काय दिले तर मालमत्ता धारण करण्याचा अधिकार. कलम 17 लक्षात ठेवायचं तर खतरा, मालमत्तेला खतरा. 17 खतरा, मालमत्ता धारण करण्याचा अधिकार. कलम 17 मालमत्ता धारण करण्याचा अधिकार. कलम 18 काय तर विचार स्वातंत्र्य, धर्म, श्रद्धा बदलण्याचे स्वातंत्र्य व त्यांचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य हे कलम 18मध्ये दिले. विचार स्वातंत्र्य, धर्म, श्रद्धा बदलण्याचे स्वातंत्र्य व त्यांच्या आचरणाचे स्वातंत्र्य कलम 18. कलम 19 काय तर मत स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य. कलम 19 मत स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 आणि युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समधील कलम 19 हे दोन्ही समान आहेत. मत स्वातंत्र्य व भाषण स्वातंत्र्य कलम 19. कलम 20 काय तर कलम 20 अंतर्गत शांततापूर्ण एकत्र येण्याचे व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य या अंतर्गत देण्यात आले. शांततापूर्ण एकत्र येण्याचे आणि संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य हे कलम 20 अंतर्गत दिले. कलम 21 काय तर शासकीय सेवेत भाग घेण्याचा अधिकार. कलम 21 शासकीय सेवेत भाग घेण्याचा अधिकार. हे लक्षात कसं ठेवायचं तर वयाच्या 21व्या वर्षानंतर शासकीय सेवेत सहभागी होण्याची परवानगी किंवा 21 वर्षे पूर्ण केल्यानंतर शासकीय सेवेत सहभाग होण्यास पात्र होतं. तर कलम 21 शासकीय सेवेत भाग घेण्याचा अधिकार. आता तिसऱ्या गटातील अधिकार आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार कलम 22 पासून कलम 28 पर्यंत देण्यात आले. तर कलम 22 काय तर सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा अधिकार. स्वतःच्या फायद्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकारामध्ये पहिलं कलम या भागातील कलम 22 काय तर सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा अधिकार. स्वतःच्या विकासासाठी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार संपन्न करून घेण्याचा अधिकार कलम 22 अंतर्गत आहे. 22 अंतर्गत काय सांगितले तर सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा अधिकार, त्याचबरोबर स्वतःच्या विकासासाठी आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार संपादन करण्याचा अधिकार कलम 22 अंतर्गत दिला आहे. कलम 23 काय सांगितले तर काम मिळवण्याचा, निवडण्याचा, कामाच्या ठिकाणी न्याय व अनुकूल अटींचा फायदा घेण्याचा व बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार.
कलम 23 काय तर काम मिळण्याचा, निवडण्याचा, कामाच्या ठिकाणी न्याय अनुकूल वागणूक मिळवण्याचा आणि बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार. तर हे कलम 23 कसं लक्षात ठेवायचं, तर भारतीय राज्यघटनेतील कलम 23 मध्ये सुद्धा वेठबिगारीपासून मुक्तता हे कलम दिलेलं आहे. त्यानुसार कलम 23 हे बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार, काम मिळवण्याचा अधिकार, निवडण्याचा अधिकार, कामाच्या ठिकाणी न्याय व अनुकूल वागणूक मिळण्याचा अधिकार हा कलम 23 मध्ये दिला आहे. कलम 24 काय सांगितले, तर मर्यादा असलेले कामाचे तास व ठराविक मुदतीने पगारी सुट्ट्या धरून प्रत्येकास विश्रांती व आराम मिळण्याचा अधिकार. विश्रांती व आराम मिळण्याचा अधिकार हा कलम 24 अंतर्गत दिला आहे. हे लक्षात कसं ठेवायचं, तर 24 तास काम न करणे, कलम 24 तास काम न करणे म्हणजे विश्रांती आणि आराम मिळण्याचा अधिकार, मर्यादित कामाचे तास व ठराविक मुदतीने पगारी सुट्ट्या मिळण्याचा अधिकार कलम 24 अंतर्गत दिला आहे. पुढचं कलम आहे स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सुस्थितीत राहील असे राहणीमान राखण्याचा अधिकार. यात अन्न, वस्त्र, निवारा, वैद्यकीय मदत व आवश्यक सामाजिक सोयी यांचा समावेश या कलम 25 अंतर्गत होतो. त्याचबरोबर बेकारी, आजारपण, अपंगत्व, वार्धक्य यामुळे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन उपलब्ध नसल्यास सुरक्षितता मिळण्याचा अधिकार कलम 25 मध्ये दिला आहे. कलम 25 काय सांगतात, तर स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सुस्थितीत राहील असे राहणीमान राखण्याचा अधिकार. कलम 26 काय तर शिक्षणाचा अधिकार, किमान प्राथमिक शिक्षण मोफत, माध्यमिक शिक्षण सक्तीचे व तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण सर्वसाधारणपणे उपलब्ध करून द्यावे आणि उच्च शिक्षण गुणवत्तेप्रमाणे सर्वांना सारखे उपलब्ध असावे असा अधिकार कलम 26 अंतर्गत सांगितले. यामध्ये काय सांगितले, तर प्राथमिक शिक्षण मोफत, माध्यमिक शिक्षण सक्तीचे, प्राथमिक शिक्षण मोफत तर माध्यमिक शिक्षण सक्तीचे आणि तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण हे सर्वसाधारणपणे उपलब्ध करून द्यावे आणि उच्च शिक्षण गुणवत्तेप्रमाणे सर्वांना सारखे उपलब्ध असावे. यामध्ये मोफत कोणतं शिक्षण दिले, प्राथमिक शिक्षण, सक्तीचं कोणतं सांगितले, माध्यमिक शिक्षण, तांत्रिक व्यावसायिक शिक्षण हे सर्वसाधारणपणे उपलब्ध करून द्यावे अशी तरतूद ही कलम 26 नुसार केली. कलम 26 शिक्षणाचा अधिकार. हे लक्षात कसं ठेवायचं, तर भारतीय राज्यघटनेमध्ये 86वी घटनादुरुस्ती करून 6 ते 14 वयोगटातील सर्व बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार उपलब्ध करून देण्यात आला. तर त्यानुसार कलम 26 शिक्षणाचा अधिकार हे लक्षात ठेवा. कलम 27 काय सांगितलं, तर सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने भाग घेण्याचा तसेच वैज्ञानिक प्रगतीपासून मिळणाऱ्या फायद्यात सहभागी होण्याचा अधिकार कलम 27 मध्ये दिला आहे. कलम 27 सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने भाग घेण्याचा तसेच वैज्ञानिक प्रगतीपासून मिळणाऱ्या फायद्यात सहभागी होण्याचा अधिकार. कलम 28 काय सांगितलं, तर जाहीरनाम्यातील अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास हक्क, म्हणजे आंतरराष्ट्रीय सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था स्थापन करण्याचा हक्क 28 मध्ये दिला आहे. जाहीरनाम्यातील अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्था निर्माण करण्याचा किंवा प्राप्त करण्याचा प्रत्येकास हक्क कलम 28 अंतर्गत दिला आहे. आता चौथ्या भागातील म्हणजे 29 कलम 29 यामध्ये काय सांगितलं, तर कर्तव्य आणि मर्यादा या दोन कलमामध्ये सांगितलं. कलम 29 काय सांगतं, तर कायद्याने घालून दिलेल्या मर्यादांच्या अधीन राहावे आणि कलम 30 सांगते, तर जाहीरनाम्यातील मजकुराचा चुकीचा अर्थ न लावण्याबाबत हे कलम 30 सांगतं. कलम 29 काय सांगतं, तर कायद्याने घालून दिलेल्या मर्यादित वरील हक्कांचे पालन करावे आणि कलम 30 सांगतं, तर जाहीरनाम्यातील मजकुराचा चुकीचा अर्थ लावू नये. त्यामध्ये पहिल्यापासून कलम बघूया. तर कलम पहिलं काय, तर भाग अ मध्ये सर्व व्यक्तींसाठी कलम दिले आहेत, कलम 1 आणि कलम 2. यामध्ये कलम 1 सांगते जन्मताच सर्व माणूस स्वतंत्र असतात. कलम 2 सांगते तर कोणताही भेदभाव केला जाणार नाही किंवा दुजाभाव केला जाणार नाही. भाग ब मध्ये कलम 3 पासून कलम 21 पर्यंत येतात. त्यामध्ये नागरी व राजकीय अधिकार दिले आहेत. त्यातील कलम 3 काय, तर प्रत्येकास जगण्याचा, स्वतंत्र भोगण्याचा, सुरक्षिततेचा अधिकार दिला आहे. कलम 4 मध्ये काय सांगितलं, तर गुलामगिरी आणि गुलामांच्या व्यापारावर बंदी घातलेली आहे. कलम 5 नुसार छळ किंवा क्रूर अमानुष वागणूक किंवा शिक्षा देता येणार नाही. कलम 6 LGBT कम्युनिटीशी म्हणजेच प्रत्येकास कायद्याच्या दृष्टीने माणूस म्हणून मान्यता मिळण्याचा अधिकार. कलम 7 काय सांगितलं, तर कायद्याचे समान संरक्षण. भारतीय राज्यघटनेतील कलम 14 नुसार कलम 7 ही युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्समध्ये दिली आहे. कलम 8 सांगितले हक्कांचे उल्लंघन करण्याच्या कृतीविरुद्ध प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रत्येकाला अधिकार. भारतीय राज्यघटनेतील कलम 32 नुसार सुद्धा कायद्याची उपाययोजना करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. 32/4 म्हणजे 8 युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ कलम ह्युमन राईट्समधील कलम 8. कलम 9 मध्ये काय सांगितलं, तर बेकायदेशीर अटक, स्थानबद्ध किंवा हद्दपार करता येणार नाही. कलम 10 सांगितले निष्पक्ष न्याय मिळवण्याचा अधिकार म्हणजे 10/10 निष्पक्ष न्याय मिळवण्याचा अधिकार. कलम 11 काय सांगितले, तर अपराध सिद्ध होईपर्यंत निरपराध गृहीत धरण्याचा अधिकार कलम 11 मध्ये दिला आहे. कलम 12 काय सांगितले, तर खाजगी जीवनात कुटुंब, घर, पत्रव्यवहार यात बेकायदेशीर हस्तक्षेपाविरुद्ध अधिकार म्हणजे
कलम 12 तर रात्री 12 खाजगी जेवण असं लक्षात ठेवून चालते. कलम 12. कलम 13 मध्ये काय सांगितलं तर 13 राष्ट्राच्या हद्दीत संचार करण्याचे, वास्तव्य करण्याचे, तसेच देश सोडून जाण्याचा आणि स्वदेशी परतण्याचा अधिकार कलम 13 मध्ये दिला आहे. कलम 14 काय तर छळापासून सुटकेसाठी इतर देशात आश्रय मिळण्याचा व उपभोगण्याचा अधिकार कलम 14 मध्ये. कलम 15 ऑगस्ट लक्षात ठेवायचं, राष्ट्रीयत्व मिळवण्याचा, बदलण्याचा, बेकायदेशीररित्या हिरावून न घेतली जाण्याचा अधिकार. कलम 16 उभयतेश धोक्याचं म्हणजे बंधनाविना, कोणत्याही बंधनाविना विवाह करण्याचा अधिकार कलम 16. कलम 17 खतरा, मालमत्ता धारण करण्याची खतरा, मालमत्ता धारण करण्याचा अधिकार कलम 17 मध्ये दिला. कलम 18 काय तर विचार स्वातंत्र्य, धर्म, श्रद्धा बदलण्याचे स्वतंत्र व त्याच्या आचरणाचे स्वतंत्र कलम 18 मध्ये दिले. कलम 19 काय तर मत स्वतंत्र व भाषण स्वतंत्र. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 आणि युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मधील कलम 19 हे दोन्ही समान आहे. कलम 20 काय तर शांततापूर्ण एकत्र जाण्याचा व संघटना स्थापन करण्याचा अधिकार हा कलम 20 मध्ये दिला आहे. कलम 21 काय तर शासकीय सेवेत भाग घेण्याचा अधिकार. 21व्या वर्षी आपण पात्र ठरतो शासकीय सेवेत सहभागी होण्यासाठी. कलम 21. आता भाग 3 मध्ये आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अधिकार दिले. कलम 22 पासून कलम 28 पर्यंत. कलम 22 काय सांगते तर सामाजिक सुरक्षितता प्राप्त करण्याचा अधिकार, स्वतःच्या विकासासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अधिकार संपादन करून घेण्याचा अधिकार कलम 22. कलम 23 काय तर काम मिळवण्याचा, निवडण्याचा, कामाच्या ठिकाणी न्याय वागणूक मिळण्याचा, तसेच बेकारीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार. भारतीय राज्यघटनेतील कलम 23 वेळी बेकारीपासून मुक्तता आणि युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स मधील कलम 23 हे दोन्ही समान आहेत. कलम 24 मध्ये काय सांगितले तर मर्यादित असलेले कामाचे तास, ठराविक मुदतीने पगार, सुट्ट्या, तसेच प्रत्येकास विश्रांती व आराम मिळण्याचा अधिकार. म्हणजे 24 तास काम करू नये हे जर लक्षात ठेवलं तर कलम 24 मर्यादित असलेले कामाचे तास हे लक्षात राहू शकते. कलम 25 काय सांगितलं तर स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य सुस्थितीत राहील असे राहणीमान राखण्याचा अधिकार. कलम 26 काय तर शिक्षणाचा अधिकार. शिक्षणाच्या अधिकारामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत, माध्यमिक शिक्षण सक्तीचे, तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण सर्वसाधारणपणे उपलब्ध करून देणे आणि उच्च शिक्षणास गुणवत्तेप्रमाणे सर्वांना सारखे उपलब्ध करून देणे अशी तरतूद आहे. तर भारतीय राज्यघटनेतील 86व्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला. तर 86 आणि 26 असं लक्षात ठेवलं तर 26वा कलम शिक्षणाचा अधिकार हे लक्षात राहू शकतो. कलम 27 काय तर सांस्कृतिक जीवनात मोकळेपणाने भाग घेण्याचा, तसेच वैज्ञानिक प्रगतीपासून मिळणाऱ्या फायद्यात सहभाग होण्याचा अधिकार. कलम 28 काय सांगतं तर जाहीरनाम्यातील अधिकार व स्वातंत्र्य पूर्णपणे साध्य करता येतील अशा सामाजिक व आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा प्रत्येकास हक्क आहे. आता भाग 4 मध्ये कर्तव्य आणि मर्यादा कोणत्या कलमामध्ये दिल्या तर कलम 29 आणि 30 मध्ये. कलम 29 काय सांगते तर कायद्याने घालून दिलेल्या मर्यादेच्या अधीन राहून मानवी हक्कांचा उपभोग घ्यावा. तर कलम 30 सांगते तर जाहीरनाम्यातील मजकुराचा चुकीचा अर्थ लावू नये. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.